प्राणायामामुळे आपण FOF मोडमध्ये जाण्यापासून स्वतःला थांबवू शकतो. दीर्घ श्वसन केलं की दीर्घ श्वसन करताना जो वेळ जातो तो वेळ हा फ्रंटल लोब्सना विचार करायला मिळतो आणि त्यामुळे ॲमिग्डाला आपल्यावर ताबा मिळवू शकत नाही. आणि त्यामुळे प्राणायाम केल्यामुळे आपली विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमताही वाढते फ्रंटल लोब्सना वेळ मिळाल्यामुळे. प्राणायामाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत आणि तुमच्या प्रकृतीनुसार त्या हवामानानुसार सीझननुसार वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम केले जातात. पण ताण कमी करण्यासाठी अनुलोम विलोम आणि दीर्घ श्वसन हे प्राणायाम खूप उत्तम आहे. श्वास हा जो आहे हा शरीर आणि मनामधला हा पूल आहे आणि हा जो पूल आहे तो प्राणायामामुळे मजबूत होतो.